नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे बुधवार, येत्या रविवारी आहे आषाढी एकादशी, त्याच्यामुळे सगळ्यांचे उपवास असणार आहेत. तर मी म्हटलं आज बुधवार आहे तर संध्याकाळच्या वेळेला चिकन करूया, कारण जवळा केला तर अर्णव माझा खात नाही आणि अन्वीला आणि अर्णवला दोघांनाही चिकन प्रचंड आवडते. तर साधारण 1 किलो चिकन घेतलेलं आहे. रस्सा करायचा आहे आणि सुक्कंही करायचं आहे. रस्स्याची रेसिपी आधी दाखवलेली आहे, सुक्क्याची पण दाखवलेली आहे. तरी चला म्हटलं आज पटकन दाखवून घेऊया. तर मी ना जाळीचं प्लेट मिळते ती विकत आणलेली, तर म्हटलं चला गॅसवर डायरेक्ट करून बघूया. तर मी त्यासाठी ना त्या जाळीवर प्रॉपर असं थोडंसं सगळं म्हणजे सुकं खोबरं आणि टोमॅटो, कांदा आणि मिरच्या 2-3च घेतलेल्या, त्या अशा गरम करून भाजून घेतले छानपैकी आणि अशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आणि त्या सगळ्या चिकनमध्ये मी आता टाकून घेणार आहे. पण रश्श्यासाठी मी चिकन 4-5 फोडी काढलेल्या होत्या, ज्याच्या फक्त हड्डीचा असतं ना भाग तो, आणि जो मांस होता ना, तर ते मी आता पूर्ण मसाले लावून घेणार आहे. तर ह्याच्यामध्ये धणजिरं पावडर, हळद, लाल मसाला वगैरे मी ॲज युजल जे आहे ना ते टाकून घेते. 2 का 3 चमचे थंड दही नाही आहे, नॉर्मल असं आहे, थंड दही टाकायचं नाही आहे. तर दही टाकून घेतलं आहे आणि लाल तिखट मसालाही टाकून घेतलेला आहे. आता एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे प्रॉपर असं, आणि साधारण ना 15 ते 20 मिनटं, अर्धा तास ठेवलात तरी चालेल. पण आमच्याकडे घाई असते पटकन खायला, मुलांना कळलं की चिकन आहे आज तर लगेच खायला तयार असतात म्हणून. तर कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे. जास्त काही टाकायचं नाही आपल्याला, फक्त तेजपत्ता टाकायचे 2-3 बस. आणि तो छान असं तडतडायला लागला की त्याच्यामध्ये आपण जे चिकनला लावून घेतलेलं ना, प्रॉपर जेवढं चिकन आपण घेतलेलं ना ते सगळं चिकन त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर झाकून घ्या त्याला, मग चिकन शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. मी आता झाकण मारते आणि झालं की मुलांना सगळ्यात आधी देते. तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्याच्या आधी मी नॉनव्हेजचे प्रकार बरेच टाकलेले आहेत, जवळा, कर्दी, परत खेकडे तर मी नंदेकडे जाऊनच खाल्लेले होते. चिकनच्या खूप रेसिपीज टाकलेल्या आहेत, मटनच्या टाकलेल्या आहेत. तर चला व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. तर लवकर आषाढी एकादशी आहे, त्याच्यामुळे लवकरच आपण उपवासाचा पदार्थ काहीतरी दाखवणार आहोत रेसिपीमध्ये. तर चला बाय, टेक केअर, गुड नाईट, स्वीट ड्रीम. काळजी घ्या सगळ्यांनी.